पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषाला फाटे फोडण्याची सवय। मी कोरोना काळातील सीएम केअर फंडाबाबत बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं आवाहन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। सीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। सैन्यासाठी सोलार टेंट उभारणाऱ्या वांगचूक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच। सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल तर भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका। उद्धव ठाकरेंचं आवाहन। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा। पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातल्या उंदर गावातील ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोतांनी काढला तिथून पाय। सदाभाऊ खोतांना आता तर हकलून लावलंय। यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही। बच्चू कडू यांची टीका। ओला दुष्काळासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ। विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप। तर सोलापुरात अद्यापही वाटप सुरू झालेलं नाही। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर, पिकं पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। धाराशिवच्या परांडामधील खैरी नदीला पूर, पाथरूड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद, तर ईट आणि पाथरूड गावाचा संपर्क तुटला। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाले तुडुंब। दोरीच्या साह्यानं पुराच्या पाण्यातनं नागरिकांचा धोकादायक प्रवास। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बाग आणि इतर पिकांचंही नुकसान। घराचे पत्रेही उडाले। बीड जिल्ह्यामध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात। बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका। बीड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। शेतकऱ्यांची आणखीनच चिंता वाढली। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर, तर निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प। अनेक गावांचा संपर्क तुटला। बीएमसी महायुती एकत्र लढणार। ठाण्यामध्ये शिवसेना स्वतंत्र लढू शकते, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये काठ्यांनी हल्ला। हाकेंच्या गाडीच्या काचा फुटल्या, तर जीव असेपर्यंत लढा सुरूच। कितीही हल्ले झाले तरी सभेला जाणारच। हाकेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, तर मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची माहिती। फडणवीस, आधी राज्य करायला शिका। तुम्ही काय करताय ते बोला, पूर्वी कुणी काय केलं त्यावर बोलू नका। संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। फडणवीसांचे वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून। वेळप्रसंगी फडणवीसांनी मोदींकडे हट्ट करावा। बाळासाहेब थोरातांची टीका। जनतेचा आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं। नवनाथ वन यांचा राऊतांवर पलटवार। धाराशिवमधील तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत। पूरग्रस्त भागातील महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत साड्यांचंही वाटप करणार। बीडमधील उद्याचा ओबीसी महामेळावा रद्द। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ओबीसी मेळावा रद्द झाल्याची माहिती। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट, तर माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं। जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी। हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। मध्य रेल्वेवर आज या ठिकाणी विशेष ब्लॉक। भायखळा आणि सायन्स स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यात येणार, तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।